पुढची बातमी. अजित पवारांशी सहसा कोणी पंगा घेत नाही आणि घेतलाच तर त्याची किती मोठी राजकीय किंमत चुकवावी लागते हे अनेकांना माहिती आहे. अशातच सोलापूरच्या अनगर पंचायत निवडणुकीच्या निमित्तानं आधीचे राष्ट्रवादीचे आणि आत्ताचे भाजपचे नेते राजन पाटील यांच्या लेकरानं थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं. लेकराच्या चुकीसाठी बापानं माफी मागितली खरी, मात्र खरा प्रश्न हा आहे की अजित पवार माफ करणार का? नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. मात्र सोलापूरच्या मोहोळमधल्या अनगरमध्ये निवडणूक होण्याआधीच गुलाल उधळला जातोय. कारण भाजप नेते राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्ष बनण्याचा आणि भाजपच्या 17 उमेदवारांचा नगरसेवक बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र हे सेलिब्रेशन करताना राजन पाटील यांचे धाकटे चिरंजीव बाळराजे पाटील यांच्याकडून एक चूक झाली. त्यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचलं. आता असं नेमकं काय घडलं की बाळराजे पाटलांच्या तोंडून अजित पवारांबद्दल असे उद्गार बाहेर पडले? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला यांनी दाखवलेल्या राजकीय धाडसाची कहाणी समजून घ्यावी लागेल. 60 वर्षांपासून अनगर पंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. राजन पाटील यांचे वडील बाबूराव पाटलांच्या काळापासून आज तगायत थेट निवडणूक झालेली नाही. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उज्ज्वला थिटेंची उमेदवारी म्हणजे थेट राजन पाटलांना आव्हान मानलं गेलं. उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून राजन पाटलांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा उज्ज्वला थिटेंचा आरोप आहे. अखेर पहाटेच्या वेळी बाउन्सरसह कार्यालय गाठत उज्ज्वला थिटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र सूचकाची सही नसल्यानं उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद ठरवण्यात आला. उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानं पुन्हा एकदा अनगर पंचायतीची सत्ता राजन पाटलांच्याच हाती येणार असल्याचं निश्चित झालं आणि पाटील कुटुंबानं समर्थकांसह एकच जल्लोष केला. मात्र या जल्लोषापेक्षा गाजतंय ते बाळराजे पाटलांनी अजित पवारांना दिलेलं चॅलेंज. आता अजित पवारांना चॅलेंज दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचं पित्त खवळलं. विजयाच्या नंतर ज्या पद्धतीनं अजितदादाबद्दलची भाषा वापरली गेली होती ती भाषा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नव्हती. त्यामुळं कुठंतरी त्या लोकांनी विचार करायची वेळ आहे. नाव त्यांचं बाळराजे असलं तर त्यांनी बाळासारखं राहावं, कारण तुम्ही आपली गुणवत्ता पात्रता विसरू नये. त्यांचा नाद त्यांनी अजितदादाला चॅलेंज करायचं सोडून द्या, त्याची लायकी नाही आहे. हा बाळराजे पाटील हा खुनी आहे, मर्डरर आहे. आज 45 वर्ष ज्या पवार कुटुंबाने यांना आज मोठं केलं, ज्या पवार कुटुंबाच्या जीवावर यांचा कारखाना उभा राहिला, ती नगरपंचायत अजितदादाने दिलेली आहे. आणि त्याच नगरपंचायतीच्या बाहेर उभारून तुम्ही अजितदादाला चॅलेंज करता. 15 दिवस झेंडा जाळला पक्षाचा. बाळराजे पाटलांचे हे उद्गार ऐकून राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांचं पित्त खवळलं नाही त्या नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून शिकण्याचा सल्ला अमोल मिटकरींनी दिला. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीवर जर शिंदे साहेबांबद्दल बोलल्यानंतर त्यांचे मंत्री बहिष्कार टाकत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्याचं सुद्धा ते कर्तव्य बनतं. आपली मंत्रिपदं ही फक्त अजितदादांमुळे आहेत हे आमच्या मंत्र्यांनी सुद्धा ध्यानात ठेवावं. गेल्या काही महिन्यात भाजपवासी झालेल्या राजन पाटलांचं आजवरचं राजकीय करिअर राष्ट्रवादीचंच घडलं. त्यामुळे अजित पवार काय चीज आहे हे राजन पाटलांना चांगलंच माहिती आहे. म्हणूनच लेक बाळराजेची चूक अजित पवारांनी पोटात घ्यावी अशी विनंती राजन पाटलांनी केली. आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही. जे आत्तापर्यंत वैभव उभा केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा आणि अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा
जे अपशब्द झाले ते अत्यंकांची ती व्हायला नको होते. त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवारांचं मी अंतःकरणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो. आता वडिलांनी माफी मागितल्यानंतर बाळराजेंना देखील दुसरा पर्याय उरला नाही. तर भावाची पाठराखण करताना अजिंक्य राणा पाटलांनी गेले काही दिवस अनगरमध्ये सुरू असलेलं राजकारण उकरून काढलं. अनेक वर्षापासून आम्ही बघत होतो की काही लोक, काही मंडळी, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नावाखाली आमच्या कुटुंबाला बदनाम करत होते, आमच्या गावाला बदनाम करत होते. म्हणून त्यांनी जो प्रयत्न केला होता की अनगरची नगरपंचायत निवडणूक लावायची, परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. तो जो उत्साह होता त्या उत्साहाच्या भारामध्ये मी ते बोलून गेलो असेल, परंतु अजितदादांना मी काहीतरी बोलावं असं माझ्या मनात ते नव्हतं. जर ते झालं असेल तर मी ठीक आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे बंधू आदरणीय बाळराजे पाटील साहेब यांच्याकडून जी भावना व्यक्त झाली किंवा त्यांच्याकडून जे बोलण्यात आलं ते कदाचित भावनेच्या भरातून किंवा ते आमच्या गावाला गटार पिटार हितपर्यंत त्या ठिकाणी म्हणलं गेलं. हे गावानीच त्या ठिकाणी एक म्हणजे उत्तर त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. सासरे, पती आणि दिराच्या राजकीय डावपेचांमुळे प्राजक्ता पाटील नगराध्यक्ष होणार आहेत. त्यामुळे त्यांना गगन ठेंगणं झालंय. सर्व गावकऱ्यांचे मनापासून खूप खूप आभार. हे तुमचं प्रेमच आहे ज्याच्यामुळे आपण इतकं वरच्या लेवलला गेलो आहेत. आणि सर्वांचं मनापासून खूप खूप आभार. दुसरीकडे बाद झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंनी हार मानलेली नाही. राजन पाटील यांचे कट पाहना, त्यांना पूर्वीपासूनच कल्पना होती की यांच्या विरोधात एखादा व्यक्ती जर गेला तर तो व्यक्ती पुन्हा भविष्यात तो उभा राहू नये, हे त्यांचे प्रयत्न चालू असतात. त्याचं मतदाराचं नाव काढणे, घरदार जाळणे, हे तर सगळं आता सत्य परिस्थिती सर्वांना माहिती आहे. मग जेव्हा तशा मोठ्या गुन्ह्यातून तुम्ही मुलं सोडवताय तर मतदार हे आता माझ्या अर्जातून 4 कागद बाद न करायला किती वेळ लागणार आहे. याचाच फायदा त्यांनी घेतला. आमच्या बाजूने आमचा वकील छाननीला गेला नव्हता, कारण आम्ही कागदपत्राची पूर्तता कलेक्टर साहेबांच्या सांगण्यावरून केली होती. आता हे नवीन कुठं, आता जिल्हा न्यायालयाला जायचं ह्यांच्या विरोधात. अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालाची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. मात्र बिनविरोध झालेल्या निवडणुकीनं एका अघोषित निवडणुकीला जन्म दिलाय. तो म्हणजे राजन पाटील विरुद्ध अजित पवार. आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.